एवढा खतरनाक, म्हणजे मला खतरनाकच बोलावंच वाटतं, एवढा पाऊस पडते. मग बघायला वेगळाच अनुभव घेऊन चाललेलो होतो मी. अरे हो, पण मला अंदाज नाही ना. कबड्डी कबड्डी कबड्डी. कडू लागते, कडू. 12:21 झाले आणि आमची इथे तयारी चालली. सो हॅलो फ्रेंड्स, मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर खूप 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 महिन्यानंतर माझी आजची व्हिडिओ म्हणजे पडणार असेल आणि खूप महिने, जवळजवळ 2-3 महिने खूप जास्त काम होतं मला, म्हणजे व्हिडिओ काढून एडिट करायला अजिबात टाईम नव्हता. त्याच्यामुळे खूप महिन्यानंतर मी व्हिडिओ काढत असेल आणि इथे तुम्हाला पिंपल्स देखील दिसत असतील. ॲक्च्युली 8 दिवस झाले मी बाहेरच आहे, त्याच्यामुळे पाण्याचा बदल, साबण बदल, त्याच्यामुळे सगळे पिंपल्स सुटले चेहऱ्यावर. आणि आता मी घरी आहे, जवळजवळ 4-5 दिवस झाले मी माझ्या माहेरी आले. सो आणि आराध्याची सुट्टी पण संपणार आहे. ऐन टायमाला आमची प्लॅनिंग झालेली आहे. सो आम्ही फार्म हाऊसला चाललेलो होतो आणि फार्म हाऊसला आता इतके दिवस अजिबात पाऊस नव्हता आणि नेमका फार्म हाऊसला जाताना हा एवढा पाऊस, बापरे, गडगड, विजा चमकतायत, गडगड होत आहे. आणि हा इथे आमचा स्वराज्य जरा विचार करतोय मम्मी काय बोलते म्हणून. मग आपण कुठे चाललोय? कुठे चाललोय आपण? चाललोय कुठे? नवघरला. नवघरला नाही चाललोय आपण. कुठे चाललायस तू? खूप आलाय बघा आता कुठे तुम्हाला. हा एवढा पाऊस लागलाय आणि ह्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत. आणि हा बघा, हा सारखा पुढे पुढे चाललाय, तर हा इथे पाय घसरेल वगैरे त्याची त्याला भीतीच नाही. तो बघू आता कसं काय होतंय, कसं काय जातोय. भीती पण वाटते जायला, पण आता बघू. जाम म्हणजे जाम खतरनाक पाऊस पडतोय. मी तुम्हाला वरनं दाखवायचा प्रयत्न करते. आणि त्याच्यामध्ये हा डोंगराळ भाग आहे ना, तर इथे सतत येता जाता असतो पाऊस. इकडे आमच्या पाठीमागे डोंगर आहे आणि हा असा एवढा खतरनाक, म्हणजे मला खतरनाकच बोलावंच वाटतं, एवढा पाऊस पडते. जाम जोरात आलाय. आता आपण चाललेलो आहोत फार्म हाऊस तली डोंबवाला आणि एक वेगळाच अनुभव घेऊन चाललेलो होतो मी. रिक्षाने चाललोय. अचानक आलेला पाऊस आहे. नेहमी आम्ही आमच्या गाडीमध्ये जातो. पहिले आले काय प्रवास करण्याची मजा वेगळी आहे. पाऊस पडतोय धोधो. आमच्या स्वरूपाला काय सांगतोय? बाबू कुठे चाललोय आपण? पवाया चाललोय. अरे वा, गोवाया चाललोय. आमच्या पोरांना घेऊन आया आया पाणी उडाला. हे खालच्या पाण्याची मुलं आम्ही शिकतो. उडते ना. ऍक्च्युली ऊन पडलेला तर रिक्षावाल्याने हे काढून ठेवलेलं रिक्षाचं. अचानक पाऊस पडायला लागला, त्याच्यामुळे ते भिजायला होते. ओके, ठीक आहे. पण वाडीच आहे ही ना, ही वाडी आहे. बघ, दोन जेवून चाललाय. कुठे गेलेला? कायच नाही तर पवालाच नाही काय, आता काय करायचा? सो आपण इथे पोचलेलो आहोत आता आणि हा एरिया एक नंबर एरिया आहे. आम्ही दरवर्षी येत असतो. आय थिंक मागच्या वर्षी आलो नव्हतो, पण आम्ही येत असतो नेहमी ठाकूर फार्म हाऊसला. आणि इकडे एक नंबर नजारा वाटतोय डोंगरावर, सगळे ढग उतरलेत.
आणि ही आम्ही अशी छोटीशी रूम घेतलेली आहे. आणि हे दोन ज्यांना काहीच कामं नाही आहेत, नुसती बसायला आलेत, ज्यांच्यामुळे आम्ही आलेलो आहोत. सो ह्यांना काय वाटतं काय माहित. सो ही छोटीशी केबिन आहे आणि त्याच्यामध्ये हा बेड त्यांनी ऍड केलेला आहे. सो मस्त वाटतंय. रूम पण छान आहे, छोटीशी सुंदरशी. आणि इकडे आम्हाला, आणि हा आल्यापासून आहे ना हातच धुतोय, काय लागलं काय माहित हाताला. इकडे किचन दिलंय आम्हाला, त्यांनी त्यांचं स्वतःचं किचन दिलंय आम्हाला यूज करायला. सो इथे आम्ही आमचं सामान जस्ट काढून ठेवलंय, नंतर बघू कसं काय करायचं ते. ना म्हणून तो घाबरतोय. चल मी आहे. बंद करू. सो आता जवळजवळ वाजलेले 3:15 आणि आम्ही जवळजवळ पोचलेलो होतो. आय थिंक 2:30-2:45ला पोचलेलो होतो. सगळं सेट केलं आपण तिकडे सामान आणि इथे आता पोरं आलेली आहेत खेळायला. आधी हा छोटा घाबरत होता उतरायला, बहुतेक तो बुचकळला आल्याला, तर आता खेळतोय मस्तपैकी. कशाला आलाय पाण्यात तू? हा, पोवाला. मी आता तयारी करून आलेली आहे. म्हणजे तयारी मीन्स थोडेसे जाड कपडे घातले जेणेकरून मला थंडी नाही वाजणार. आणि उतरते आता, बघते मला जमतंय का, म्हणजे थंडी लागेल, बाकी काही नाही. सो बघू. बाबू पायरी आहे ना का? आय थिंक सो. ये एवढंच आहे. अरे हो, पण मला अंदाज नाही ना. बोल कबड्डी. आराध्य जिंकला, सरू जिंकला, स्वराज्य जिंकला. हाते कबड्डी 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 जा त्याला. कबड्डी 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 कबड्डी. बाबू या लावला त्याला हात. आता आपण एडिट करू तेव्हा समजेल आपण किती पॉइंट झाले. कबड्डी 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 कबड्डी. अरे दे, एवढं लक्षात ठेवा, पोरगा आहे त्यांच्याजवळ. दोघे पण आऊट. आता रेस. 1 2 3. उचकालताय तो सावकाश. त्याचा पाय आता तुम्हाला याद लावल तो.
थांब थांब, पप्पांना लांब होऊ दे, नंतर उडी मार. ओके. त्याला आठवतोय तो त्या फार्म हाऊस वर नेलेली ना पोरी उडी मारायला सांगत. थांब थांब थांब, पप्पांना दे. मार. मामा मला पण पकडा. बेकार आहे हो. सो इथे आम्ही पोहून वगैरे आलेलो आहोत, म्हणजे मस्त स्विमिंग वगैरे करून आलेलो आहोत आणि रूम मध्ये कपडे वगैरे चेंज करून झालेले आहेत. आता आराध्यला आणलेला थोडासा खिचडी भात घरनच, तर तो जेवला नव्हता, तो थोडा वेळ जेवतोय. आणि इकडे स्वराज्य झोपलाय आणि प्रत्युष कुठे गायब झालाय? प्रत्युषचं काम चालू आहे. त्याला 10 वेळा जेवायला पाहिजे, हे पाहिजे खायला, ते पाहिजे खायला, कायच नको, कारण की त्याचं पोट भरलेलं आहे. तो सो काम करायला गेलेला आहे, पोट खाली करून घेणार आहे. आणि इकडे आहे ना किचन मध्ये मी चहा ठेवलेला आहे, कोरा चहा आहे, कारण की आपल्याकडे दूध नाही. तरी मी बोलवते दूध घ्या, तरी घेतला नाही. तिकडे भेटेल, पण इथे काहीच साधन नाही दुकानाचं वगैरे. सो आपण इथे थोडस चहा ठेवूया. आवडेल परत दाखव कसं आहे ना, डायरेक्ट वर्ण पाणी. इथे चहा उकळलाय. आणि ही जर चहा पावडर आहे ना, जर रेड कलरची आणली असते ना तर बरं झालं असतं. गाडी वगैरे नसली ना का असा सगळा प्रॉब्लेम असतो. सो असू दे, एक वेगळा अनुभव भेटतोय आपल्याला. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटते तशी नाही, काहीतरी कॉम्प्रोमाइज करायलाच लागतं. सो वेगळा अनुभव भेटतोय. आणि लोकेशन तर 1 नंबरच आहे, बिकॉज आम्ही आलेलो आहोत पहिल्यांदा सुद्धा, आधी सुद्धा आलेलो आहोत. सो मस्त थोडंफार दाखवायचा प्रयत्न करते. ॲक्च्युली आम्ही त्या साईडला, त्या रूममध्ये, जी मोठी रूम आहे ना, तिथे राहायचो पहिल्यांदा. आणि खूप डेव्हलप केलं आहे त्यांनी, म्हणजे असं नव्हतं. हे गार्डन वगैरे होते, पण त्या साईडला खूप सारं डेव्हलपमेंट केले. ते नंतर तुम्हाला पार्टी वगैरे असं काय वगैरे होतं तिथे. सो नंतर दाखवीन तुम्हाला. तर आपलं मस्तपैकी विदाऊट आला, फक्त चहा पावडर आणि साखर असं मस्तपैकी ब्लॅक टी रेडी झालेलं आहे विथ क्रॅकजॅक बिस्किट. कडू लागते, कडू. साखर कमी पडली ना, ओके, आपण साखर टाकू. बॅट बॉल भेटलेला आहे खेळायला, मगाचपासून बसून होते. आणि इकडे आले दुसरी फॅमिली. एकच माणूस बॉलिंग करणार. अजून एक हाय बॉल. अजून त्याला बारक्याला हाय खेळायला का? हा, त्यांना तो बॉल नाही हे करून देणार. छोट्याला पण बॉल भेटलेला आहे. ओके, आता भारी माहोल झालेला आहे आमच्यामुळे नाही, या गाण्यांमुळे. ह्याचा बॉल भलतीकडच. तुझा बॉल कुठे आहे? छोटे सरकार इथे खेळत आहे. टुनटुन मावशी. हा, चला 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 चला, पटकन चला, पटकन चला, पटकन चला, पटकन चला, पटकन चला, पटकन चला. आले वा.
सो इथे सामान आणला नव्हता थोडा थोडा, म्हणजे आम्हाला फेवरेट मुगाची डाळ, म्हणजे फेवरेट म्हणजे पटकन होते मुगाची डाळ, मग त्याच्यासोबत फ्लॉवर सांगितलेलं, कांदे बटाटे आणलेली आणि हे अंडी नंतरला आणले. तर आय थिंक उद्याच्या नाश्त्याला आणि आपल्याला पकोडे करायचे, तर पकोड्याचं पण सामान नव्हता. सो पकोड्याचं पण सामान आणलेलं आहे विथ कलर. सो आता सगळं ओकेमध्ये सगळं आहे. तर पटकन आता जेवण बनवते मी. आय थिंक आपल्याला भात लागेल आणि मुगाची डाळ आणि पापड असं तळून घेते मी, आणि सगळं रेडी झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. सो आपल्या इथे राईस रेडी झालेला आहे, जरा जास्तच झाला आहे मला वाटते, आणि मुगाची डाळ आत्ताच आदवले. आता थोड्या वेळाने उकळी येईल, शिजेल. बराच वेळ फुगत ठेवलेली त्याच्यामुळे पटकन शिजेल. सो आता एवढं झालेलं आहे, आणि तिकडे मस्तपैकी मस्ती मजाक चाललेला आहे, म्हणजे आहोनी गाण्याला सॉंग्सला सुरुवात केली आहे. सो हेल्प पाहिजे तर झाला 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 म्हणजे आता उकळी यायची बाकी आहे. भाजी आणि भात घातला, हेल्प आहे का? नाही काय नाही. सो इथे डाळ रेडी होते, भात झालेला आहे, आणि मस्तपैकी शेव पापड तळलेली आहेत. आईने दिलेली सगळीच तळून टाकली, उगाचच घरी नको नाही ना, ज्यांची अशी ओळख झाली त्यांना थोडीफार देता येईल. सो तळून ठेवली. थोडीशी थंडी काय ह्या पिशवीमध्ये भरून ठेवते, आणि थोडासा किचन स्वच्छ केला आहे आपल्यापुरता, म्हणजे जेवताना जरा घाण नाही वाटली पाहिजे. सो कहीं ना कहीं सोचेंगे तुम्हें प्यार करेंगे नहीं, फिर दिल बेकरार करेंगे नहीं. इतनी मोहब्बत सह न सकूंगा, सच मानो जिंदा रह न सकूंगा. अब जीना मरना मेरा जन्म तेरे साथ है. तो फिर संभाल के मैं चला, ला 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 आदि में आ, ला 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 साथिया, तूने क्या किया बेलिया, तूने क्या किया. इतना करो ना मुझसे प्यार, इतना करो ना मुझसे प्यार. थैंक यू वेरी मच. दीवानों ने इस दुनिया में, दीवानों ने इस दुनिया में दर्द का नाम दबा रखा है, दर्द का नाम दबा. ह्याचं मस्त फिरणं असं चालू आहे, आणि पप्पांचं तिकडं गाणी बोलणं चालू आहे. वॉकिंग. कोई प्यारा सनम, प्यारा सनम, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल में करार करके नहीं. Come on everybody. La 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 सो आता जवळजवळ रात्रीचे आय थिंक वाजले असतील 12:21 झाले, आणि आमची इथे तयारी चालू आहे.
पकोडे करायची. तर जवळजवळ तयारी केलेली आहे. आणि ॲक्च्युली कंचा असा इश्यू झालेला की आम्ही आणला आणि तसाच पिशवीत ठेवलेला, तर थोडासा वास मारत होता. म्हणजे चांगला आहे तो, पण थोडासा वास मारत होता. थोडासा धुतला त्याला मस्तपैकी गरम वगैरे पाण्यात आणि मीठ वगैरे लावून ठेवलं. जवळजवळ 2-2.5 किलो चिकन आणलेला, त्यातला एवढा आता मॅरिनेट केलाय आणि ह्याला हळद मसाला लावून ठेवला. भरपूरच मोठी मोठी टोपं मागवला. आहे ना, ह्याच्यात ट्रान्सफर करूया आपण. सगळा किचन साफ केलेला मी सकाळी दाखवणार होते, किचन साफ केलेलं, पण आता पुन्हा घाण केलाय. राहू दे. सो आपला इथला किचन साफ झालेला आहे आणि पकोडे आपले तळून झालेले आहेत आणि पकोडे अर्धे संपलेले देखील आहेत आणि शरू आमच्या उतलेला आहे. काय पाहिजे? पकोडे मग देऊ ना तुला. होऊन संपलेले देखील आहेत. जवळजवळ 1-1:30 वाजला असेल.